निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। ते आता ते मध्ये कोणचे साहेब होते त्यांनी ते सुरेश दादा साहेब होते ते सुरेश दादा साहेब आता भेटलेत आता इथे ते म्हणलेत की मंत्रालयामध्ये फडणवीस साहेब आहेत त्यांना भेटा म्हणून जाऊन तिथे जाऊन तुम्ही भेटा म्हणले असे म्हणले। अजितदादाची भेट नाही झाली पण आमचे ते पालकमंत्री आहेत आमचे बीडचे त्याच्यामुळे आम्हाला त्यांना भेटण्याची आम्हाला गरज आहे। आम्ही मागणी एवढंच करणार आम्ही रस्त्याला बसलेले आहेत आमचे घरदार सारे पाडलेले आहेत आमचे घर पण लोकांनी जाळून टाकलेले आहेत आम्हाला खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था नाही आम्ही उघड्यावर बसलेलो आहेत आम्ही एवढंच न्याय मागणार आहे सरांना। पण तुम्ही म्हणतात की खोक्या भोसले अर्थात सतीश भोसले तुमचा नातेवाईक आहे त्याच्या घरी जी शिकारीची जाळी सापडली मांस सापडलं हरणाचं ते त्याच्या घरात नव्हतं त्याच्या घरी कुणीतरी आणून ठेवलाय असा तुमचा आरोप आहे तो नक्की आरोप काय आहे? ते आरोप आहे ना ते खोटा आरोप आहे की आम्ही अमोल गरकड साहेब जे आहेत वनीकरांचे वन अधिकारी जे आहेत त्यांना जे गाववाल्यांनी दशरथ वनवे भरत खरमाटे माऊली शिरसट नवनाथ ढाकणे हे लोक धनंजय मुंडे साहेबाचे कार्यकर्ते आहेत ते जर हे जे आमचे आहेत ते हे आम्ही गरीब लोक आहेत तर ते आमच्या घराला सतीशच्या घराला कॅमेरे होते त्यांनी आमच्यावर जाणून बुजून आमच्या घरावर त्यांना आम्ही म्हणत होतो साहेब तुम्ही ते जाळे आणतात आमच्या घरी टाकतात ते आरोप ते आमच्या घराला सतीशच्या घराला कॅमेरे आहेत तुम्ही असा आमच्यावर काही आरोप करू नका हे खोटा आरोप करू नका। त्यांनी हे ढाकणे कंपनीच्या गाववाल्याचे आमचे भांडणं होते त्या भांडणामध्ये सतीश तिथं नव्हता त्या घरी होता कॅमेऱ्यामध्ये आम्ही तेच सांगण्यासाठी मुंबईला आलेलो आहेत आमचे गृहमंत्री साहेब अजितदादा आहेत साहेब पवार साहेब आहेत ते आम्ही त्यांच्यासाठी भेटण्याकरता बोलायसाठी आलेलो आहेत की दादा आमच्या घराला कॅमेरे होते सतीश ज्या वेळेस भांडणं झाले ढाकणे दिलीप ढाकणेचे आमचे रानामध्ये लेकरांचे भांडणं झालेत ते गाव आमचे संबंधित क्रॉस कंप्लीट झालेले आहेत त्याच्यामध्ये सतीश नव्हता तिथं त्याच्या घराच्या कॅमेरे आहेत त्याच्या घरामध्ये तिथं होता तो बॅटनं मारत होता लोकांना ते बॅटनं मारत होता सर म्हणजे असे ते वंजाऱ्याची जी बाई होती वंजार समाजाचीच बाई होती त्याच्या बाईचं काय नाव आहे माऊली खेडकरची पत्नी माऊली खेडची पत्नी जी होती ते त्यांच्या घरी होती सर ते त्यांच्या घरी होती ते माऊली नाही त्याचा याचा काही संबंध नाही त्या बाईवर अशी छेड झाली होती म्हणून त्याच्या नवऱ्याने सतीशला फोन लावला होता की बाबा माझ्या बायकोला असं झालं मी अर्जंट माझ्या कामामध्ये आहे मी बाहेर गावी आहे तुम्ही आहे जर आमच्या गाव तुम्ही तिथं जा आणि त्या लोकांना धमकाव पण त्या बाईने त्याच्यावर तक्रार केलेली आहे जे समोरचा त्या बॅटने मारलेला माणूस आहे त्याच्यावर सुद्धा तक्रार केलेली आहे ते 2 वर्षाचा हेडेव होता तिथं त्या बाईला छेड झाली म्हणून त्या माणसाला बॅटने त्याला राग नाही सहन झाला म्हणून बाया माणसावर छेड झाली असं म्हणून त्याला बॅटने थोडं मारलं होतं सर नाही सर ते जर मुकदमेचे थोडं काम करीत होते कारखान्याचे थोडे पैसे आले म्हणून ते गरीब माणसाकडे अशी ते हेडो बनवण्यासाठी ते बनवले होते सर लाईक नाही सर आता ते जर आता गरीब माणसाला थोडा कर 10-5 रुपये आले की आदिवासी समाजाचे असल्यामुळं त्यांना गेले असते सर ते आता ते जे आहे ते अंगलट भंगलेलंच आहे सर पण ते असं काही पण लोक व्हायरस टाकू राहिले सर ते परंतु तुम्ही ज्यावेळेस तुमचं घर पाडत होते त्यावेळेस तुम्ही घरात होता आणि तुमच्या घरामध्ये जी काही शिकारीची सामानं आहेत हरणाचं मांस आहे ते कुणी आणून ठेवलेले होते की तुमच्याकडे ऑलरेडी होतं ते? नाही सर ते खोटं आहे सगळं ते मांस मीस काहीच नव्हतं आमच्या घरात ते जाळे मे नव्हते पण त्या दशरथ वनेने भरत खरमाट्याने आमच्यावर असं आग घेऊन राहिले ते म्हणजे म्हणजे ते आग घेऊन राहिले कशामुळे असं ते कार्यकर्ते कोणाचे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते दशरथ वने भरत खरमाटे माऊली शिरसाट असं राजकारण मध्ये गुंतून राहिलेत आमचे मालकार आमच्या राजकारणामध्ये आम्ही कशा घेऊन राहिले आमच्या गरीब माणसामध्ये कशामुळे बळ घेऊन राहिले तुम्ही? आता तुमचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावरती आलंय हो तुमच्या बीडचे पालकमंत्री आहेत अजित पवार त्यांची तुमची भेट होणार आहे की नाही? भेटणारच आहे सर त्यांना भेटायचं नाही ना आम्हाला ते अजितदादाला भेटायला नाही ना आम्हाला इथं आम्हाला न्याय भेटत नव्हतं आम्ही इथंच बसणार आहे। जाणून धनंजय मुंडेंकडून हे केले जातं ते तुमचं म्हणणं आहे का त्याच्या कार्यकर्ते? हो सर जाणून मुंडूनच करून राहिले ते धनंजय मुंडे असं
हे असे याचे कार्यकर्ते त्याचे कार्यकर्ते, अहो आमचे कार्यकर्ते, आम्हाला काय करायचं कार्यकर्ते. ते जे होते सर आमचे ढाकणे कंपनीचे आणि आमचे जरी भांडणं झालेले होते तरी ते मिटले होते सर. आमचे त्यांचे पण आमची कंप्लेंट त्यांच्यावर झाली होती, त्यांची कंप्लेंट आमच्यावर झाली होती, पण ते सुद्धा मिटवलं होतं. त्यांनी बी गुन्हा नव्हता केला दाखल आणि आम्ही पण नव्हता केला. असं आमच्या गावामध्ये बसून दशरथ वनवेंनी त्यांनी असं ठरवून आम्ही मिटवलं होतं. पण ज्या वेळेस धनंजय मुंडे साहेबाची राजीनामा झाला त्याच्या तिसऱ्या दिवशीच आमच्यावर हे आरोप झालेले आहेत. आमच्यावर गुन्हा दाखल खोटा केलेला आहे माझ्या सतीश आमचे दिरावर, की ते सतीश त्या भांडणामध्ये नव्हते पण ते घरी होते, त्याच्या घराला कॅमेरे होते. त्यांनी हेच धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांनी ते अमोल गरकळला सांगून की त्याच्या घरचे सगळे खरे निघते, हे नष्टपुरावा करून टाका म्हणून त्यांनी त्या घराच्या नष्टपुरावा करून टाका. हे जर कॅमेरे दिसले शासनाला तर हे अवघड होऊन जाईल आपलं, त्याच्या अंगलोट येईन म्हणून त्यांनी जाणून बुजून हे आमच्या घर त्यांनी त्या कार्यकर्त्या लोकांनी दशरथ वनवे त्यांनी आमच्या घरात हे नष्टपुरावा करण्यासाठी केलेलं आहे. ताई तुम्ही मुंबईत आलात, तुमच्या काही मागण्या आहेत तुम्ही मान्य करण्यासाठी आले. आता मुंबईमध्ये येऊन कुठे थांबलेला, तुमचा मुक्काम कुठे? आम्ही रेल्वे स्टेशनला थांबलो मॅडम. आम्ही रेल्वे स्टेशनला थांबलो होतो रात्री. किती दिवस झाले? आम्ही रात्रीपासून आम्ही कालपासून आलेलो आहेत. आम्ही रात्री काल 2 दिवस झाले आम्ही रेल्वे स्टेशनला थांबलेलो आहेत. आम्ही तिथून इथं आता आमचे पालकमंत्री अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत बीडचे म्हणून आम्ही इथं आलेलो आहेत. आम्हाला तिथं न्याय भेटला नाही. आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणला बसलो. आम्हाला तिथं न्याय भेटलेला नाही म्हणून आम्ही इथं मुंबईमध्ये दादाला भेटण्याकरता आलेलो. का की सत्य परिस्थिती दादांना बी कळायला पाहिजे. सुरेश धस यांनी काही तुम्हाला मदत नाही केली ना? काही नाही केली मॅडम आम्हाला मदत. आम्ही मदत आम्हाला ते आले भेटून गेले पण आम्हाला काहीही मदत केलेली नाही. आमचा त्यांचा काहीही संबंध नाही. ते जरी आमदार साहेब आमच्या आष्टीचे असतील तरी ते सर्वांचेच आमदार आहेत का आमचेच नाहीत. असे कार्यकर्ते किती पण आहेत त्यांच्यापाशी. आमच्यावरच का असं काय पण आरोप घ्यायचा का मुंडे साहेबाच्या कार्यकर्त्यांनी नाही ना. असं करून जमणार. आम्ही सत्य परिस्थिती दादांना सांगू की दादा ज्यावेळेस ढाकणे कंपनीचे आमचे भांडणं झाले होते त्यावेळेस सतीश घरीच होता. त्याच्या घराला कॅमेरे आहेत आणि त्याला कॅमेऱ्यामध्ये त्या भांडणामध्ये सतीशनी ढाकण्याच्या दवाखान्यामध्ये त्याच दिलीप ढाकण्याला नेऊन टाकलं होतं कारण की आमच्या गावचे लोक आहेत म्हणून. पण यांनी आमच्यावर जाणून बुजून आमच्यावर आरोप घेतलेला आहे. हो सर, म्हणून आम्ही दादाला सत्य परिस्थिती सांगणार आहोत.